ठाणे केडीएमसी अधिकाऱ्यांनी फेरीवाल्यांसमोर जोडले हात. केडीएमसीकडून शहरात फेरीवाल्यांवर कारवाई केली जात आहे. मात्र अनेकदा कारवाई करूनही फेरीवाले ऐकत नसल्याने अधिकाऱ्यांना त्यांच्यासमोर हात जोडण्याची वेळ आली. आठवडे बाजार भरवू नका असे सांगत अधिकाऱ्यांनी फेरीवाल्यांपुढे हात जोडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या या भूमिकेवर मनसेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 2 वर्षांचं प्रेम, एक संशय अन राणीचा दी एंड. यवतमाळच्या तासलोट जंगलात सापडलेल्या राणी वानखडे 26 हत्येचा उलगडा पोलिसांनी 15 दिवसांत केला. प्रियकर सतीश काश्यप याने अनैतिक संबंधाच्या संशयातून राणीला पुण्यातून यवतमाळला बोलावले. जोडमोहा परिसरातील जंगलात नेऊन तिचा गळा आवळून खून केला. पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्यात आला. या गुन्ह्यात त्याच्या अल्पवयीन भावानेही साथ दिली. स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे सतीशला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून दोघांवर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर तोफगोळा हल्ला. तणाव पुन्हा वाढला. रविवारी पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या कुनाळ प्रांतातील असदाबाद येथे तोफखान्याद्वारे हल्ला केला. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून सुमारे 15 जण जखमी झाले आहेत, ज्यात महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला असून सीमारेषेवर चकमकी सुरूच आहेत. याआधी पाकिस्तानने एअर स्ट्राईक केल्याचाही आरोप आहे. पाकिस्तानने उघड युद्धाची चेतावणी दिल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. चक्रीवादळ मिचोंगचा परिणाम. राज्यात गारपीट व पावसाची भीती. चक्रीवादळ मिचोंगमुळे दक्षिण भारतात पाऊस पडत असून त्याचा परिणाम म्हणून राज्यातही काही ठिकाणी पाऊस आणि गारपीट झाली आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. राज्यात पुन्हा गारपीट आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे का? तसेच थंडी कधीपासून सुरू होईल? या प्रश्नांची उत्तरे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहेत. नुकत्याच झालेल्या जोरदार पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चक्रीवादळ मिचोंगचा परिणाम. राज्यात गारपीट व पावसाची भीती. चक्रीवादळ मिचोंगमुळे दक्षिण भारतात पाऊस पडत असून त्याचा परिणाम म्हणून राज्यातही काही ठिकाणी पाऊस आणि गारपीट झाली आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. राज्यात पुन्हा गारपीट आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे का? तसेच थंडी कधीपासून सुरू होईल? या प्रश्नांची उत्तरे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहेत. नुकत्याच झालेल्या जोरदार पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जगात सर्वाधिक अण्वस्त्र कोणाकडे? भारत 6व्या स्थानी. मध्य पूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगात सर्वाधिक अण्वस्त्र कोणाकडे आहेत यावर चर्चा सुरू आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार रशियाकडे सर्वाधिक 5580 अण्वस्त्र आहेत, तर अमेरिकेकडे 5100 ते 5200 अण्वस्त्र असल्याचा दावा केला जातो. चीन 600 अण्वस्त्रांसह 3ऱ्या क्रमांकावर आहे. फ्रान्सकडे 290, ब्रिटनकडे 225 अण्वस्त्र आहेत. भारताकडे सध्या 180 अण्वस्त्र असून या स्पर्धेत भारत 6व्या स्थानी आहे. गेल्या 5 वर्षांत भारताने अण्वस्त्रांमध्ये 5% प्रगती केली आहे. पाकिस्तानमध्ये स्मार्ट लॉकडाऊनची शक्यता. इराण युद्धाचा मोठा फटका. आखातातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान इराणच्या निर्बंधांमुळे गंभीर इंधन संकटात सापडला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्याने कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे घरगुती गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या असून नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. यातून मार्ग काढण्यासाठी पाकिस्तान सरकार स्मार्ट लॉकडाऊन लावण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे, ज्याचा एक मसुदा लीक झाला आहे. मात्र सरकारने अद्याप अंतिम निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केले आहे. रॉकेल विक्रीला तात्पुरती मुभा. इंधन टंचाईवर मात करण्यासाठी केंद्राचा निर्णय. केंद्र सरकारने रॉकेलची विक्री वाढवण्यासाठी पेट्रोलियम सुरक्षा आणि परवाना नियमांमध्ये तात्पुरती सवलत दिली आहे. मार्च 29 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अंतर्गत 60 दिवसांसाठी सुपिरियर केरोसिन ऑइल (SKO) च्या पुरवठ्याला परवानगी. CIB न्यूज, प्रयत्नांचा न्याय तुमचा.